सोनमाळनगर येथील जेतवन कॉलनीजवळ असलेल्या एनर्जी पेंट अँड पुटिंग नावाच्या गोदामाला भीषण आग लागली असता या घटनेत कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नसून गोदामात काम करणाऱ्या कामगारांनी मोठ्या कष्टाने स्वतःचा जीव वाचवला होता। घटनेच्या वेळी गोदामात मालक, एक महिला कामगार आणि एक पुरुष संगणक ऑपरेटर उपस्थित होते। आग लागल्यानंतर तातडीने अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली होती। वृत्तपत्र लिहिपर्यंत अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या। मात्र रात्री उशिरापर्यंत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवणे कठीण जात होत असल्याने या घटनेत एक कामगार किरकोळ जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। आगीमुळे गोदामात ठेवलेले रंग व इतर साहित्य जळून खाक होण्याची शक्यता होती। गोदामात रासायनिक कच्चा माल, 200 लिटर बॅरल, MTO, रंगद्रव्य, कॅल्शियम, रायझियम, टारपेंटाईन भरले होते। गोदामाचे मालक राहुल रामराज दुबे, राजू शहा, श्याम सुंदर पांडे असल्याची माहिती होती। आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून अग्निशमन विभाग आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे। वाडी नगर परिषद, MIDC अग्निशमन दल, कमलेश्वर अग्निशमन दल, वानाडोंगरी अग्निशमन दल घटनास्थळी हजर होते। घटनास्थळी वाडीचे PR राजेश तटकरे, PSI वडगर आदी उपस्थित होते। पुढील तपास PR राजेश तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। पोलीस टाइम न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह मी रोहिणी।